नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत. हां, आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती सन 21 पोलीस शिपाई या पदासाठीची प्रश्नपत्रिका पाहत आहोत. तर हा पार्ट 4 असेल आणि पार्ट 1, 2, 3 साठी तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 39. दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या? तर ऑप्शन नंबर 1, 2, 3 हे 6च्या टेबलमध्ये 21 नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 कॅन्सल होईल. 6च्या टेबलमध्ये 25 नाही, त्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल होईल. 6च्या टेबलमध्ये 19 नाही, त्यामुळे हाही कॅन्सल होईल. हा पर्याय असेल तर आपण काय करूया, चेक करूया एकदा. तर 18 आणि 24, 18चे आणि 24चे प्राईम फॅक्टर पाडायचे म्हणजे तर 18चे काय प्राईम फॅक्टर असतील? 2 गुणिले 3 गुणिले 3. 24चे प्राईम फॅक्टर काय असतील? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. म्हणजेच काय येईल? मसावी त्यांचा काय येईल? 2 एकदाच आहे इथे 2 3 वेळा आहे, म्हणून मसावी काढताना कमीत कमी किती वेळा असतो अंक तो घ्यायचा, म्हणजेच 2. आणि 3 इथे 2 वेळा आहे, इथे एकदाच आहे म्हणून एकदा घ्यायचा. तर मसावी काय येईल? 6 येईल. आणि लसावी कसा काढायचा? लसावी काढताना काय करायचं? 2 × 3 आहे आणि काय येईल? 2:3 गुणिले 3. मग लसावी काढताना काय करायचं? आता 2चा मोठा घात इथे 1 आहे, इथे 3 आहे, म्हणून काय घ्यायचा? 2:3 घ्यायचा. 3चा इथे स्क्वेअर आहे, इथं किती आहे? 3 1 आहे, म्हणून काय घ्यायचं? स्क्वेअर घ्यायचा लसावी करताना. आता काय येणार? 2:3 काय येणार? 8 येणार. 2 काय येणार? 9 येणार. 8 9 काय येणार? 72. म्हणजे लसावी काय झाला? 72 आणि मसावी 6, म्हणून ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 40. एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. त्यासाठी किती फरशा लागतील? तर हॉल काय आहे? आयताकृती आहे, 15 मीटर लांबी आहे आणि रुंदी किती आहे? 10 मीटर. मग आयताचे क्षेत्रफळ काय असतं? आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच काय असेल ते? हॉलचे ते क्षेत्रफळ असेल, लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच किती? 10 गुणिले 15, म्हणजेच 150 काय असेल त्याचं? स्क्वेअर असेल. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी? 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. चौरसाकृती द्याले, त्यामुळे चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग. बाजू किती दिलेला आहे त्यांनी? 0.25 स्क्वेअर, म्हणजेच किती येणार? 0.0625. मग आता काय करायचं? तर किती फरशा बसवाव्या लागतील? त्या पूर्ण हॉलमध्ये चौरस आकारच्या अशा किती फरशा बसवाव्या लागतील असं त्यांनी विचारलं. तर काय करायचं? आयताचे क्षेत्रफळ पूर्ण ह्या डिवायडेड बाय चौरसाचे क्षेत्रफळ करायचं. ह्या फरशीचं क्षेत्रफळ म्हणजेच 150 डिवायडेड बाय 0.0625, म्हणजे उत्तर काय असेल? उत्तर काय असेल त्याचं? 2400 फरशा बसवावं लागतील. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 44. अजय व विजय यांच्या वयांची बेरीज 19 आहे. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, तर अजयचे वय किती? आता अजय आणि विजयच्या वयांची बेरीज किती आहे? 19 वर्ष आहे. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच विजयचं वय काय होईल? अजयचं वय वजा 3. तर अजयचे वय किती आहे विचारले त्याने. अजयचे वय त्याने विचारले. तर हे समीकरण 1 आहे. त्यामध्ये आपण विजयच्या
ही व्हीची व्हॅल्यू आपण इथे पुट करू समीकरण 1मध्ये. व्हीची व्हॅल्यू काय, a-3 बरोबर काय असेल, हे 19 असेल. तर a + a काय येईल, 2a आणि हे -3. 19 अधिक 3 बरोबर 2a. तर 2a काय असेल, 22. a किती असेल, 11. अजयचे वय काय असेल, 11. त्यांनी अजयचेच वय विचारले, तर ऑप्शन क्रमांक 3 अजयचे वय 11 असेल. प्रश्न क्रमांक 34. एका कामाला एला 24 दिवस लागतात, बीला 48 दिवस लागतात आणि सीला 16 दिवस लागतात. तर ए, बी, सी मिळून ते काम किती दिवसात करतील? या प्रश्नासाठी कमेंट आली आहे की हा प्रश्न परत सोडवून दाखवा मॅम, समजला नाही आहे. तर चला सुरुवात करूया. तर एला किती दिवस लागतात, 24 दिवस लागतात. एला किती दिवस लागतात, 24 दिवस. म्हणजेच काय, एक काम आणि एला लागतात 24 दिवस. बीला किती लागतात, एक काम 48 दिवस. सीला किती लागतात, एक काम 16 दिवस. तर काय करायचे आहे, यांची ॲडिशन करायचे आहे. ए प्लस बी प्लस सी ते तिघे मिळून किती दिवसात करतील असं त्यांनी विचारलं आहे. तर आता हे काय आहेत, तर यांचे ॲडिशन करायचे आहे. तर याचा बेस काय करायचा आपल्याला, 48. 24च्या पाड्यामध्ये 48 आहे. 24 × 2 48. 48 × 1 48. 16 × 3 48. म्हणजेच 48 × 1/24. याला काय करायचं आपण, 48नं मल्टिप्लाय करायचं. हे पूर्ण खाली मोठी लाईन, हे परत काय करायचं, 48 गुणुले 1/48. या 1/48ला पण आपण काय केलं, 48नं मल्टिप्लाय केलं. प्लस 48 × 1/16 डिवाइड काय केलं, 48. कारण हे 48 आपण मल्टिप्लाय करतो आहे, म्हणजेच डिवाइड पण केलं पाहिजे. जेव्हा ते कॅन्सल होईल त्यावेळी हा पुन्हा काय राहील, ब्रॅकेट सेम राहील. 48 मल्टिप्लाय करतो आहे म्हणूनच काय करायचं, डिवाइड करायचं. तर याचा आन्सर काय येईल, 24 × 2 म्हणजेच काय येईल, 2. हे प्लस 48 × 48 1 प्लस 16 16 3 48 म्हणजेच किती आले, 3. डिवाइड किती आले, हे 48. तर किती येणार याचं, 2 3 6 48 6 8 48. म्हणजेच ते तिघे किती दिवसात पूर्ण करतील, 8 दिवसात काय करतील, काम पूर्ण करतील. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच बेल आयकॉनवरही प्रेस करा. त्यामुळे जेव्हा माझ्या मोबाईलवर मी एखादा व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलमध्ये तुमच्या येईल. थँक्यू.